नालासोपारा पश्चिमेकडील बस डेपो परिसरात पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावं लागतंय। अनेक दुचाकी वाहनं पाण्यात बंदही पडल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। सकाळपासून या संपूर्ण परिसरात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। या ठिकाणी दुचाकी आहेत, शिवाय ही दृश्य आपण बघतोय। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट्स देत आहेत। विजय, सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, आताचे अपडेट्स काय आहेत? प्रशासनाकडून या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? पुरुषा निश्चितच मी आता नालासोपारा पश्चिमेच्या बस डेपो मुख्य रस्त्यावरती उभा आहे। आपण जर बघितलं तर आता ही जवळपास मी गुडघाभर पाण्या इतका उभा आहे आणि हा जो समोरचा रस्ता जो आहे हे नालासोपारा स्टेशन मधून आता सायंकाळच्या वेळेमध्ये जे कामावरून घरी जाणारे जे नागरिक आहेत आपल्या गुडघ्या इतक्या पाण्यामधून यांना या ठिकाणी पाण्यामधून मार्ग काढत त्यांना आता घरी जावं लागतंय। आता काही जवळपास अर्धा ते पाऊण तास झालं या ठिकाणचा पाऊस जो आहे हा रिपरिपवरती आलेला आहे। मुसळधार पाऊस थांबलेला आहे। समोरचं दृश्य जर बघितलं तर एका वयोवृद्ध महिलेला अक्षरशः हाताचा आधार देऊन या ठिकाणावरून स्टेशन गाठावं लागत आहे। हीच परिस्थिती, कारण या पाण्यामधून मार्ग काढत असताना जर आपण बघितलं तर अनेक वाहनं जे आहेत हे वाहनं या ठिकाणी बंद पडत आहेत। अनेक वाहनं जे या ठिकाणावरून मार्ग निघत नाहीये आणि त्यामुळे नागरिक जे आहेत आता कामावरून बाहेर निघणारे हे अक्षरशः हैराण झालेले आहेत। फुटपाथवरून चालत असताना अनेक वेळा पाय घसरून पडण्याच्या सुद्धा घटना या ठिकाणी घडत आहेत। आपण या समोरच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या या पाण्यामुळे बंद पडलेल्या गाड्या आहेत आणि या ठिकाणी या गाड्या ह्या थांबवलेल्या आहेत। अक्षरशः हीच परिस्थिती जी आहे जी नालासोपारा स्टेशनच्या पूर्व पश्चिमेची आहे। निश्चितच विजय, या संपूर्ण परिसरामध्ये आपण लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। बातमी आता वसईमध्ये मुसळधार पावसामध्ये मधुवन टाउनशिप मधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या 41 शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। शिक्षक शाळेत गेले असताना परिसरात पाणी साचलं, पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यानंतर त्यांना बाहेर पडणं शक्य झालं नाही। महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य हाती घेतलं आणि या सगळ्या शिक्षकांना बाहेर काढलेलं।